रुपयाचे आहेत तुम्ही? हा, कोणत्या रूपाचे आहेत? जसं 3.5 पीठ महाराज कोणती कोणती आहेत? 3.5 पीठ, एक तुळजाभवानी, रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अर्धा पीठ सप्तशृंगी. प्रत्येकाला रूप दिले का नाही? आई एकच ना, प्रत्येकाला नाव गाव दिले का नाही वेगवेगळं? का तर तिने अवतार तसं घेतला आणि त्यामुळे तिचं नाव तसं पडलं. तसं तुम्ही जर गाव पांढरे आल्यात आई, तर तुम्ही कोणत्या रूपाचे आहेत? काहीतरी असेल ना तुम्हाला नाव गाव. का आनंदाने आनंदाने खेळता, तुम्हाला आनंदाचा मान देऊ आम्ही? बोला, आनंदाचा मान पण देऊ तुम्हाला. मग कोणत्या रूपाचे आल्यात ते आम्हाला सांगा. सांगाल का? घ्याव गाणी एक. आगाई गावदेवी माता तू गोंधळाला ये ग, आणि गोंधळाला ये गाई आशीर्वाद दे ग. तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आणि गोंधळाला गाव. तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आणि गोंधळाला गाव. तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव. बोला, हा कुलाचा गोंधळ आहे. गावदेवीच्या मध्ये जास्त डीप मध्ये नाही जाणार. फक्त हा गावाचा प्रश्न असतो, हा कुलाचा नसतो. तरी सुद्धा जेवढं माझ्याने सहाय्य करता येईल तेवढं मी करतो, कारण गावाचा हा विषय असतोय. कुलाचा नसतो, हा गोंधळ कुलाचा आहे. परंतु एवढं महाराज विचारा, तुम्ही जर आई गावदेवी आहेत, रूप काय तुमचं? कोणत्या रूपाचे आल्यात? आई गावदेवीचे. हा, मालकीने बरोबर आहेत, पण आई मालकीन तुमचं कोणतं रूप आहे आम्हाला सांगाल का? त्यांना विचारा, मागं विचारा. हा, संतोषी मातेचं रूप आल्यात, त्यांना विचारा. कमला, कमलावती, बरोबर, यांना विचारा. बोला, पण कोणत्या रूपाचे आल्यात? आई, तुम्ही कोणत्या रूपाचे आहेत? हा, रूप असेल ना तुम्हाला? हा, येड्या रूपाच्या. त्याला विचार कोण आल्या? जाऊन बघ जा, कवर होतोय का त्यामध्ये तिकडनं लावलं पाहिजे त्याला. तिकडनं लावला काय रूप आहे तुमचं? बोलायचं ना, आम्ही आलोच असतो ना. आहे का नाही? आहे का रूप तुम्हाला? घ्या संतोषी मातेचं घ्या. आई संतोषी माता तुला वंदना, तुझा गोंधळ मांडीला यावा गोंधळाला, तुझा गोंधळ मांडीला यावा गोंधळाला, तुझा गोंधळ मांडीला यावे गोंधळाला, तुझा गोंधळ मांडीला यावे गोंधळाला. संतोषी माता तुला वंदना, आई संतोषी माता तुला वंदना, गोंधळ मांडीला यावा गोंधळाला. माऊली आनंदाने आलेत, संतोषी रूपात आलेत. सोबतीला कोण बसलेत? वाघोबा बसलेत. मग आनंदाने आनंदाने आलेत. आनंदाची आरती देऊ तुम्हाला. या सुवासिनी एक जण या, कोणतरी. यांचा आता बायांचा पाणी घातलं का थोड्या दिवसापूर्वी? जे गडबसतात ना पाणी घालतो आपण, हा पाणी घातला का यांचा? काय छंद राहिलं होतं का? हा हा, मग घ्या दर्शन, मी सांगतो पुढचं. बसा बसा, तुम्ही बसा. मी फक्त विचारतो, तुम्हाला सांगतो मी. यांचं 1-2 महिन्यापूर्वी पाणी घातलं होतं का बायांचं? हो.
घातलं होतं ना पाणी भांडार घ्या ना पाया पडा मग सांगतो मी. योगेश भाऊ यांचा 1-2 महिन्यापूर्वी देवीचं पाणी घातलं होतं का? कोणत्या देवीचं पाणी घातलंय का तुमच्या घरात? जागरण केलंय का? तेवढंच विचारायचे मला, बाकी काय नाही. मी उलगडा करून सांगेल. घ्या आनंदी भंडारा. चला दाखव. आनंद आले का माऊली? देवीच्या रूपाने आरतीचा मान देऊ आम्ही. माईच्या रूपाने आले आनंद आले का माऊली? मग तुम्हाला आरतीचा मान देऊ आम्ही. काय नाव यांचं? यांच्याकडचं कोणी? यांचं कोणी गावाच्या बाहेर राहतंय का? कोणी? काय नाव यांचं? यांचं कोणी गावाच्या बाहेर राहतंय का? तर तिथून बोला तर चालेल. तर तिथून बोला तर चालेल. ऐका ना, तुमचं कोणी गावाच्या बाहेर जातंय का? नाही विचारलं तर चालेल. तिकडून राहतंय किंवा काय करतंय? ऐका ना, तुमचं कोणी गावाच्या बाहेर जातंय का? राहतंय किंवा काय करतंय का? लिहा ना तिथं. याचं बाहेर कुठलं? माऊली आनंदाची आरती देतो. आनंदाची आरती घेणार काय? तुमचं मानपर राहिले का? माऊली आनंदाची आरती देतो. आनंदाची आरती घेणार. आनंदाची मानपर राहिले का? हा आनंदाची दे आरती देणार. डायरेक्ट करा आरती आता झालं. डायरेक्ट करा आरती आता झालं. सांगतात काहीतरी. हा रूप कोणतं आहे तुमचं? हा पुल्ल्यावत पण गाव दे, पण रूप कोणतं आहे? रूप कोणतं आहे तुमचं? पुल्ल्यावत पण गाव दे, पण रूप कोणतं आहे? बोला बोला. बसल्यात का देवारात तुम्ही? द्या ओळख कामाला. घ्याव गाव देवीचं गाणं. बसल्यात का देवारात तुम्ही? ही कोणतं गाणं? त्यांनी कोणतं सांगितलं? दुसरं ही कोणतं बोलतं? जसं काही यांनी सांगलं पुढे कोणतं गाव दुसरं. हा म्हणजे ती रूप वेगळा असेल. कमलावती यांनी सांगलं पुढे बसलेली गाव देणार गावाला का आम्हाला कुठं बसल्या जातात कुलामध्ये? देवलत कोणत्या रूपाचे सांगा ना आम्हाला. रूप आहे का तुम्हाला? कोणत्या रूपाचे सांगा ना आम्हाला. तुम्ही कोणत्या रूप आहे का तुम्हाला? आई गाव पांढरी तुम्ही कोणत्या रूपाच्या? बोला विचारा महाराजांना. आई गावदेवी आल्या कोणत्या रूपाच्या? महाराजांना आई गावदेवी भवानी कोणत्या रूपाचे? हा हा भैरी भवानी या लवकर ये. हा हा भैरी भवानी या लवकर ये. गाव शिवारामध्ये मान
हा पण तुम्ही बैरी भवानी रूपात बसलेत ना या एक हा? बैरी भवानी रूपात बसलेत ना या एक जण आरतीला दोघीने आरती करा सांगा गावाचं गोंधळ नाही या कुलाचं गोंधळ दोघीने आरती करा सांगा गावाचं गोंधळ नाही या कुला दोघीने आरती करा एक कुलात बसेल गावदेवी एक गावदेवी त्याचा गावदेवीचा गोंधळ नसल्यामुळे दोघीने आरती करा एक डायरेक्ट करा गावदेवी एक गावदेवी अरे गळ्यामध्ये कवड्याचा साज डायरेक्ट करा अरे गळ्यामध्ये कवड्याचा परिवारामध्ये माऊली बसल्यात का तुम्ही मग माऊली जशा आनंदाने आल्यात माऊली तशी या परिवारामध्ये माऊली बसल्यात का तुम्ही तशा परिवारी बसतात तशी माऊली येणार का जशा तुम्ही या झाडावर हजार रुपये आल्या तशा परिवारी बसतात आनंदाने दिले घटाची ओळख माऊली दोन कोणतरी बघा बोला माऊली वाढून घ्या आनंदाने दिले घटाची ओळख ना त्याचा फक्त फोटो काढा बघा फोटो वाढून घ्या जे टाक उचललं ना त्याचा फक्त फोटो काढा झूम करा फोटो काढा फक्त ते तसंच राहू दे बरोबर घ्या हातात घ्या फोटो काढा फक्त बरोबर घ्या तसंच राहू दे ज्याची गर्जना केली त्याची बरोबर घ्या हातात घ्या बरोबर घ्या संत महाराज घ्या ज्याची गर्जना केली त्याची ओळख घ्यायची गोंधळ मांडला संत महाराज घ्या अगाई भवानी तुझ्या कृपेने कारती भक्ता अगाई भवानी तुझ्या कृपेने कारती भक्ता आई कृपा गादमय तुझी माऊली वारसकता हे गोंधळ आई कृपा
बरोबर आहे, काय त्या आनंदाने प्रकारे लेत आहे. ना. मग मग आनंदाची तू आनंदाची. आनंदाने लेत, तसा आनंदाचा बरोबर आहे, उदो काय उदो त्या एकुलाचा प्रकारे करणार आहे. का? मग मग आनंदाचा उदो करणार, तसा आनंदाचा उदो उदो आनंदाच्या एकुलाचा करणार का? द्या. मग आनंदाचा उदो करणार तसा आनंदाच्या आरती देताना बोला माऊली काय पाहिजे आपल्याला, कोणती देऊ? बोला माऊली काय पाहिजे आपल्याला, कोणती देऊ? द्या महाराज उठा. थांबा, त्यांना आरती देऊ रे. आनंदाने खेळणार झाडाला काही तकलीफ नकोय, आनंदाने खेळणार मागतो ते झाडाला काही तकलीफ नकोय. वाग्याला घ्या, वाग्याचं गाणी घ्या. आडवा हात केला, वाघाला जवळ बोलवलं. वाग्याला घ्या, वाग्याला घ्या, वाग्याचं गाणी घ्या. आडवा हात केला, वाघाला जवळ बोलवलं. मला सांगा ही शेती कोणाची हो? ही देवाची शेती आहे. ही देवाची शेती आहे का? कोणाची शेती आहे? तुमची स्वतःची आहे. देवाची नाही ना. कोणाची शेती आहे? लक्ष्मी तुमची स्वतःची आहे. लक्ष्मी इथं देवाची आहे ना. हिच्या डाव्या अंगाला काय माहिती का तुम्हाला? लक्ष्मी म्हाताऱ्या ओळख दिले पण हिच्या डाव्या अंगाला काय माहिती का तुम्हाला? म्हाताऱ्या ओळख दिले काय ना? काय गुंजला काय करू आपण माहिती घ्या. वाघोबाचं गाणे बंधारू माया, गायकाच्या वाघोबाचं गाणे बंधारू माया, या गायकाच्या स्वराला पण रुपया दाद देत जा. सोडीला, वगैरे सगळी केलेला. सरपंच मंडळी आहे. या. रुपया सोडीला, सोडीला, कोण आले? विचारा. वाघोबा आले. आनंदाने आलेत का? संपर्क करायचा सर्वांचा. वाघोबा आले. आनंदाने आलेत का? मग शिवार मोकळं करायचा सर्वांचा. करा शिवार मोकळं. जाय शिवार मोकळं करा शिवार देवा. कुठं करा शिवार मोकळं. जाय पर्यंत जाऊन तुमच्या शिवार प्रजा बसते तिथपर्यंत अडचण नको. रस्ता त्यांना मोकळं द्या. तुझी प्रजा बसते तिथपर्यंत कोणती अडचण नको. रस्ता मोकळं द्या. गाणं बंधारू माया, सगळं प्रजेचं रस्ता मोकळा करून दे. या वाघोबाचं गाणं. जसा रुपयाच्या रूपामध्ये द्यायचं आम्हाला तुम्ही. या. जसा रुपयाच्या रूपामध्ये द्यायचं आम्हाला तुम्ही. या. आंबा कलुगळाचं पाणी. केलं आली असत आली. ते बांगड्या उचला, बांगड्या उचला. आंबा फुगडी केलं ती. हा घ्या. ते बांगड्या उचला, बांगड्या उचला. अगं धावत ये गंगाबाई, माझे माय. तुझ्या विना मला कोणी माय, माझे माय. तुझ्या विना मला कोणी माय. देवी केली शोभा, अगं पंचमीचा चांदणा करतोया. देवी केली शोभा, देवी केली तुमच्या हातून द्या आता. महाराज आणि त्या काचा पडल्या जरा उठा ना 2 मिनिटं. त्या तुमच्या हातून द्या आता. आणि त्या काचा पडल्या जरा उठा ना 2 मिनिटं. गाय माझी ग, लाडाची ग देवी
झाडाचा सांभाळ झाडाचा सांभाळ करशील तर गजर आम्ही देऊ. पहिले झाडाचा सांभाळ कर झाडाचा सांभाळ करशील तर गजर आम्ही देऊ. कर सांभाळ करशील सांभाळ कर झाडाचा सांभाळ पहिले. आनंदाने खेळायचे ना तुला खेळायचे ना आनंदाने तुझी आनंदाने खेळायचे ना तुला मग आता आनंदाने खेळायचे ना आनंदाने उभं करायचंय तुझी करणार घेतली ना तू परत आम्ही पुढचा गजर करू तुझं झाड तुला उभं करायचंय तुझ्या झाडाचा तू सांभाळ करशील तर पुढचा गजर करू कर उभं तुझं झाड तू करणार तुझ्या झाडाचा तू सांभाळ करशील तर पुढचा गजर करणार हे पहिल्यांदा आले का चाल कर उभं तुमचं आहे का हे पहिल्यांदा आले का असं आम्ही सांगतो कोणाच्या घरचं आहे चला माऊली तुमचं झाड तू सांभाळ करशील आम्ही नाही करणार चला माऊली पाहिजे का तुझं झाड तू सांभाळ करशील आम्ही नाही करणार त्याचा सांभाळ करायचं स्टेपनी पाहिजे का तुमच्या आजीच्या ज्या झाडाने त्याचा सांभाळ करायचं यांच्या घरातल्या कोणत्या आजीच्या अंगात यायचं का कोणत्या आजीच्या अंगात यायचं का माहेरी यांच्या घरातल्या कोणत्या आजीच्या अंगात यायचं का हा माहेरी कोणत्या म्हातारीच्या अंगात यायचं का हा हो असू दे ना माहेरचं कोणी आहे का इथं आपण झाडानंतर विचारू हो असू दे ना माहेरचं कोणी आहे का इथं माहेरच्या आपण झाडानंतर विचारू त्या सांभाळ करतील आणि हे लेखबळीच्या पाठीमागे आनंदाने उभ्या राहिला आनंदाने आलेले त्या सांभाळ करतील म्हणून एकदा परत लेखबळीच्या पाठीमागे आनंदाने उभ्या राहिला यांच्या घरच्या म्हणून एकदा परत जिंकली घ्या आणि मी सांगतो ते कॉलम मध्ये लिहा आणि यांच्या माझ्या देवीला डोकं खरा या गाणे माझ्या देवीला डोकं खरा साऊंड पासून बाजूला आवाज फेकत नाही ते चला आरती करावले हा चला आरती करावले आणि काय यायचं हा कोणाच्या हा पण देवी यायची काय यायचं गट बसवलेलं घरी डोंगराच्या पण देवी यायच्या गट बसवलेलं घरी गेलं का डोंगराच्या घरी का तुमचा बाईक आहे का सासूवाडी गेलं का सासूवाडी गेलं नाही सासूवाडी बरं ना सासूबाई जेवायला का असं हा माहेर गेल्या सासूबाई जेवायला घरामध्ये किंवा नवीन घरामध्ये गेलं माहेर यांच्या ज्या घरामध्ये किंवा नवीन घरामध्ये गेलं या डोंगरा तळाला घरी आजीची चांगली ते फक्त त्यांना मदतीला आलेले याचं आजीच्या चांगली देवीच आहे काय लिहून घ्यावं का मदतीला आलेले यायचं ना आजी सांगात माऊली त्याला भांडारावा चला काय लिहून घ्यावं कंसात माऊली त्याला भांडारा आले त्यांनी एक गोष्ट चांगली केली व्यताची काठी मागून त्यांच्या अंगात पहिल्यांदा आली पण त्यांनी त्याच्यावर केली आधी धरून व्यताची काठी मागून दिली आणि त्याच्यावर केली आधी धरायची गरज विचारा संचारूपी चांगली चांगली खेळायला धरायची गरज त्याचा तो विचारा विचार आजीचा अंग भरायचं का खेळायचं का कुठे विचारा हा विचारा तुमचा घर चढावा आजीचा अंग भरायचं का खेळायचं का मी सांगत नाही का याच्यामध्ये नको काय गोष्टी तुमचा घर चढावा बरोबर आहे हा बस महाराज हे काही सांगत नाही का निवड याच्यामध्ये नको काही गोष्टी ते भावानी बरोबर आहे महाराज
फोटो घ्या. माऊलीने आनंदाने मग टाक उचलून दिला. आनंदाने तुमची ओळख दिली. बरोबर. आता आनंदाने तुमची ओळख दिली. दोन्ही फोटो एकच आहेत का हो? बरोबर. आता मी दोन्ही तुम्हाला टाक एकच आहेत का? दोन्ही फोटो एकच फोटो काढणार आहे. त्याही उचलले टाक एकच आहेत का? फोटो काढणार आहे. त्याही उचलले ते टाक नाही टाक एकच. तुम्हाला कन्फ्युजन का होईल? हो, लाईव्ह असेल कॅमेरा तरी चालेल. मी क्लिअर सांगतोय. मग आता अंबाबाई म्हणजे आपण कोण पकडतो? लाईव्ह असेल कॅमेरा चालेल. मी क्लिअर सांगतोय. महालक्ष्मी म्हणजे आपण कोण पकडतो? कोल्हापूरची महालक्ष्मी. माऊलीने महालक्ष्मी काय पकडतो? तुळजाभवानी. कोल्हापूरची महालक्ष्मी. पण खराई माऊलीने कोणता टाक उचललाय? तर अंबाबाई भवानी. ही कोल्हापूरमध्ये. पण खराई रूपात पहिले तिने अवतार घेतला. अंबाबाई काय घेतलेले? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. तिने अवतार घेतले. पहिला अवतार घेतला जरीमरी. पहिला अवतार महालक्ष्मी तिने घेतलेले. पहिला अवतार घेतला आपण म्हणतो जरीमरी. तिने पहिला अवतार तुळजाभवानीच्या रूपात तिने घेतलेले. महालक्ष्मीला तू म्हणून स्थान घेताना तिने ज्या झाडाने त्या उचलला तिने उचललं टाक. कोणतं उचललं? महालक्ष्मीला म्हणून अंबाभवानी. ज्या झाडाने त्या उचललं तिने उचललं टाक. कोणतं उचललं? भवानी रूपात बसले अंबाभवानी. आणि स्थिर होतानी त्या रूपात बसले. भवानी रूपात बसले महालक्ष्मीच्या ह्याच्यात. आणि स्थिर होतानी गजर होते. दोघी बहिणी महालक्ष्मीच्या अंबा आणि कोण? परत एकदा गजर होते. दोघी बहिणी बसतानी अंबा आणि कोण? दोघी बहिणी एकत्र आल्या पाहिजे. बसतानी एकत्र रूप आलं ना. बरोबर. आता कोणतं आलं? जरीमरी. अंबानी कोण रूप येत आहे? घ्या आता जरीमरी. दोघी बहिणी गप्पा घ्या आता. जरी आणि बहिणी जेव्हा एकत्र आल्या कुठं आल्या? एक तापट आहे कोल्हापूर मध्ये. दोघ्या बहिणी जेव्हा एकत्र आल्या भरपूर गोंधळामध्ये कोणी सांगितलं नसेल. कोल्हापूर मध्ये जेव्हा तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी कोणी सांगितलं नसेल. ते दोन्ही रूपात जेव्हा तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी एकत्र तेव्हा कोल्हापूरची नागलक्ष्मी असतात. रंगभैरव रूपाची उग्र रूपाची. कारण कोल्हापूरची नागलक्ष्मी रंगभैरव का वध केला त्यावेळी. ज्याचा लक्ष्मी कधी कोणाचा भैरव होता. एक वध केला त्यावेळी लक्ष्मी कधी कोणाचा वध बघितलाय. दोघी बहिणीला एकत्र घ्या आणि रूप या कडक एकदम. दोघी बहिणीला एकत्र घ्या आणि रूप या कडक एकदम. माझ्या लक्ष्मी मातेचा कसा सोहळा साजतो. सोहळा साजतो माझ्या लक्ष्मीला कसा सोहळा साजतो.
याला काय ऐका. बोलतात कोणाला माहिती का हे जुनं दोन वयस्कर गडे. कोणी माहिती का हे गट कोणते आहेत नाव याची ओळख याला माहिती काय का बोलतात कोणाला माहिती का जुनं वयस्कर कोणी याची ओळख माहितीये का मग याची ओळख माहितीये काय ओळख करून देणार बा आता नाही देणार याची ओळख माहितीये का मग या रूपामध्ये अंबाबाई ओळख करून देणार बा आता नाही देणार भवानी एकत्र आल्या मग ते काय केलं पाहिजे अंबाबाई भक्तीची हेर भवानी एकत्र फुगडी. आल्या मग ते काय केलं पाहिजे अंबाबाई भक्तीची हेर फुगडी. माझी भक्तीची हेर फुगडी. माझी भक्तीची लक्ष्मी माझी भक्तीची हेर फुगडी. महालक्ष्मी आई गेली ना माया गावाबाई. महालक्ष्मी आई गेली ना माया गावाबाई. गेली ना माया गावाबाई. गेली माझी भक्तीची हेर फुगडी. माझी लक्ष्मी गेली ना माया माझी लक्ष्मी गेली ना माया आनंदाने आल्या आनंदाचा गजर केला आनंदी झाला आनंदाने आल्या आनंदाचा गजर केला आनंदी झाला आनंदाने आल्यात आता आम्ही तुम्हाला परत विनंती करतो आल्या असताना परत या महाराज द्या परत या चहा झाला असं त्या पैसा नसेल तर हे सागड त्या पैसा नसेल तर सागड झाली हे सागड इथली सागड झाली पाहत होते इथली पाहत होते यांच्याकडचं कोण आहे खाना कशाला यांच्याकडचं कोण आहे खाना कशाला देता हा खाना कशाला देता तुम्ही खाना कशाला देता माहित नाही ना घे गाणे एक वेळ खाना पुण्याचं सोनं बोलवा माहित नाही ना घे गाणे पुण्याचं सोनं बोलवा पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग घेऊन आला बसले का रे घरात आलाय घेऊन तसंच बसले का घरात बाप आलाय घेऊन तसंच बसले का रे घरात आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकडे आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकडे
बुडकी रे हा? घेऊन आला तुझं रे देवाला नाही का रे तुझा रे सिंगापुरेचा अरे रे बघ रे गेला रे सिंगापुरेचा गेला रे गेला रे बघ रे कुठं रे गेला रे रे गेला रे गारुडी गारुडी देवा ये लवकर आहे गारुडी देवा ये लवकर आहे गाळूनी खेळारे मांडतो गळे मांडतो गाळूनी खेळारे मांडतो गळे तुझी रे ओळख रे बरोबर आहे तुझी रे मालकिनी तुझी रे ओळख रे बरोबर आहे तुझी रे बरकतीची साडी चोली होती का तिचा मानपान बघ रे बरकतीची साडी चोली होती का बघा एवढ्या वर्ष तिला ग कोरी केली का बघा कोण ग मालक रे कोरी केली का बघा मालक कोण आहे? कोण ग मालक घरातला रे मालक कोण आहे तिला तिचा मानपान देशील का रे बाग का रे तिला तिचा मानपान देशील का रे पोटाची भाजा होते का रे पोटाची भाजा होते का रे आला रे आनंद रे बघरे आला रे आनंद रे मान पान रे कोणी न दिला ना रे बघरे गद्यांतर मान पान रे कोणी न दिला ना रे मान रे बघरे तुझ्या रे रे बाजार आहे रे मान रे बघरे तुझ्या रे बाजार आहे रे हाताला पायाला दिन रे फटका पडले तर हाताला पायाला दिन रे फटका गेला माऊली उभी गेले गारुडी खेळारे खेळतो गारुडी खेळारे खेळतो गारुडी खेळारे खेळतो गारुडी खेळारे सच्चा रे जर असल रे येईल धावत रे त्याची गजरा नागाचा रे सच्चा रे जर असल रे येईल धावत देवा ये लवकर ये लवकर देवा ये लवकर ये लवकर अरे उशीर तू केला
तिला रे दाखवून तेव्हाची कोणाची काय रे बोलले दाखवून ठेवायची असे तिला रे दाखवून तेव्हाची कोणाची काय रे बोलले दानव परिवार अशी दाखवून ठेवायची असे का सर्प दानव परिवार अशी दाखवून ठेवायची का सर्प रे करू ग दाखवून ठेवू फुलं रे झालं तसंच ठेवायचं फुलं झालं तसंच ठेवायचं फुलं करायची आहे फुलं करायची आहे मी तुला पाहिलं रे 5 जण जा जरा किशा 5 जण जा जरा किशा बाकीचे खाली बसा हिवाळ्या माझ्या साजणी बाकीचे खाली बसा हिवाळ्या माझ्या साजणी साजणी नांदुल्या Thank you.
जे आनंदाची ओळख दिली त्याला आनंदाची पहिले आरती करा. जे आनंदाची त्याची आरती करा पहिले त्याला आनंदाची पहिले आरती करा. भंडारा कोणाला दिलाय? एक सुवासिनी करून त्याची आरती करा पहिले. भंडारा कोणाला दिलाय? आणि आनंदाने त्याला येऊ द्या. आरती करा आणि आनंदाने त्याला येऊ द्या. कोण आले? झाडांची ओळख घेऊ महाराज विचार. सर्व आलेत. आनंदाने आलेत का? कोण आले? या देवाऱ्यात तुम्ही आहेत का? सर्व आलेत. हा, आनंदाने आलेत का? या देवाऱ्या आहेत का तुम्ही? या देवाऱ्यात तुम्ही आहेत का? हा, या देवाऱ्या आहेत का तुम्ही? नाही ना. मग आलेत आनंदाने ह्या देवरूपी स्थान घेणार का? परत आम्ही तुम्हाला बोलवणी करू. आलेत आनंदाने ह्या देवरूपी स्थान घेणार का? परत आम्ही तुम्हाला बोलवणी करू. या देवाला आनंद घेणार का? तुमचाही गजर करू आम्ही. द्या भंडारा द्या. चला चला आनंद तुमचाही गजर करू आम्ही खेळून. चला स्थानाव त्यांना पण खाली द्या. साच्या साथ खेळून सांडे महाराज द्या भंडारा. साच्या स्थानाव त्या बाजूला. साच्या साथ एवढं का बाजूला. हो सांडे महाराज सगळ्या तुमचा गजर करील. घ्या माऊली आल्या स्थानावर आता जायचंय. घ्या घ्या घालवायचं. सगळ्या तुमचा गजर करील. जायचंय. घ्या घ्या घालवायचं. जे केलं ते झाडांनी आम्ही सांगतो सगळ्यांचं. महाराज विचारा आनंदाने कोण आले? जे केलं ते झाडांनी असेल तुमचा मान देऊ आम्ही. महाराज विचारा आनंदाने कोण आले का? विचारा. काय राहिलं असेल चुकलं असेल तुमचा मान देऊ आम्ही का? आनंदाने येणार का? विचारा. हो दिनकर महाराज आनंदाने येणार का? बोला कोण दिनकर महाराज त्यांना विचारा कोण आले? फिरिस्त्या कशा बोला कोण आले? बसून कशावर आलेत? कशा बसून आले? घोड्यावर बसून कशावर आले? कोणता घोडा आहे तुझा? घोड्यावर बसून. कोणत्या रंगाचा घोडा आहे? कोणता घोडा आहे तुझा? पिवळ्या रंगाचा आहे. कोणत्या रंगाचा घोडा आहे? शिवारातून आल्यात. आणि पिवळ्या रंगाचा आहे. आणि कोणत्या शिवारातून आल्यात? हा, आनंदाने आल्यात. कोणत्या शिवाराची आरती देऊ? आनंदाचा करा. फिरस्त्या देवीचा. आनंदाने आल्यात. आनंदीचा आरती देऊ. आनंदाने आरती देतो. माऊली आनंदाने आल्यात का? मग आनंदाने आरती देतो. आनंदाने स्थानावर जाणार. घ्यावा आरती. सगळ्या देवांचा माणसं. चरोड मध्ये पण प्रकार आहेत. कोरडा चरोड असतो, एक ओला असतो, सगळ्या देवांचा सुकावाला असतो. चरोड मध्ये पण प्रकार आहेत. कोरडा तांबडा असतो, एक ओला असतो, सुकावाला असतो. तिकडे याच्यात गेले ना त्यानंतर चरोड तांबड्याचा पण वेगळं चरोड असतो. चरोड हा प्रत्येक तिकडे याच्यात गेले ना चरोड कसले माहिती आहेत का आपल्याला? वेगळं चरोड असतो. चरोड हा प्रत्येक 7 चरोड आहेत.
कसले आहेत माहिती आहेत का आपल्याला? फक्त मी ही ओपन मध्ये नाही देणार, कारण आहे याचा झेरॉक्स करून लगेच कॉपी पेस्ट करतात दुसऱ्या कोणाला. फक्त मी ही ओपन मध्ये नाही देणार, कारण आहे याचा झेरॉक्स करून लगेच कॉपी पेस्ट करतात दुसऱ्या कोणाला. तुमच्या पुरतं तुम्हाला देईल मी. नाही ते आहे युट्यूब बघून मग त्याला होत आहे. मग तुमच्या पुरतं तुम्हाला देईल करायचं. आपण आपल्यासाठी झेरॉक्स बघून मग ते याला काय होतं त्याला करतात. हे आपण कॉपी पेस्ट नाही करायचं. किती पहिलं आपल्यासाठी झेरॉक्स पाहिजे, किती जणींचं 7 जणींचं जरीवरीचं, बाबाजी बोलले वारी त्यांचे 11 पाहिजे, किती जणींचं 7 जणींचं जरीवरीचं, बाबाजी बोलले वारी त्यांचे 11 महिन्यात देवीचं मानपण असतो. मानपण तिला गोड नाही, 11 महिन्यात पहिला त्याला शेंदूर लावायची का पहिले देवीचं मानपण असतो. या चरवणाला शेंदूर लावायची, गुलालाचं लावायची, काही द्या आणि त्याला शेंदूर लावायची, काही माहित नाही. या चरवणाला शेंदूराचं गोड लावायची का गुलालाचं लावायची, ते पण देव देवाला काही माहित नाही. पहिला झाले का तुमचा? तर ते पण देव देवाला होतं ना. ते हा काहीतरी कमी पडले त्या झाडाला, कोणा झाडाला करून आणि चांगल्या शक्ती रूपाने आले, कमी पडले त्या झाडाला. तर त्याची जेव्हा आले तेव्हा करून चांगल्या रूपाने आणि चांगल्या कमी पडले आलं तर विचारून येते मी तसं जेव्हा हे आले तेव्हा आलं तर आपण त्याचं मानपण करायचं. काय कमी पडलं आलं तर विचारून येते मी तसं सांगणार. आपण फक्त आलं तर आपण त्याचं मानपण करायचं, कारण मानपण देऊ. आपलं काम काय आहे? मानपण देणं, संबळाचं गजर देऊ त्यांना. मानपण आपलं काम काय आहे? मानपण देणं.